तुमच्या सर्वांचं मी VR ट्रेनिंग अकॅडमीकडून डॉक्टर वर्षा भारुड आजच्या गोल्डच्या ॲनालिसिसमध्ये स्वागत करत आहे, ज्यामध्ये आपण बघत आहोत की डेली टाईम फ्रेमवरती गोल्ड आज कोणत्या मेजर लेवल्स फॉलो करणार आहे. जसं की आपण काल डिस्कशन केलं, कालच्या ज्या मेजर लेवल्स होत्या त्या मेजर्स लेवल्स तुम्हाला मी दिल्या होत्या आणि त्या मेजर लेवल आज गोल्डने फॉलो केलेले आहेत. आपण जे काल लेवल दिलेल्या होत्या, लेवल होती आपली 45, आपली लेवल जी होती ती होती 45-25 ते 45-35पर्यंतची. 45-35 ते 45-25ला तुम्ही बाय झोन होता आणि त्या झोनमधून तुम्ही जर आज बाईंग केली असती मॉर्निंग सेशनमध्ये तर तुम्हाला एक बाय साईड प्लॅन खूप छान करता आला असता, जो की मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की ड्रॉप झाला तर इथून तुम्हाला एक बाय साईड प्लॅन नक्कीच होऊ शकतो. आजच्या की लेवल्स कोणत्या आहे बघा फ्रेंड्स, कधीही ॲनालिसिसमध्ये लगेचच आपण जे सांगतो डेलीमध्ये पण ते लगेचच होईल असं नसतं. काही वेळेस त्याला वेळ लागतो, पण त्यानंतर त्या ज्या लेवल्स असतात त्या ॲक्टिव्ह होतात. म्हणून आपण काय करायचं असतं, पेशन्स ठेवायचा, डिसिप्लिन ठेवायचा, आपला झोन ड्रॉ करून ठेवायचा आणि त्या झोनमध्ये आल्यानंतर एंट्री घ्यायची. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की तुम्ही इथे बघू शकता, गोल्डने जे आपले लेवल्स आहेत त्या लेवल्सला किती छान पद्धतीने रिस्पेक्ट केलेला आहे. आपण ज्या 2 ट्रेंड लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्या 2 ट्रेंड लाईनला गोल्डने खूप छान रिस्पेक्ट केलेला आहे आणि अजूनही ती ट्रेंड लाईन गोल्डने ब्रेक केलेली नाही आहे वरच्या साईडला. ओके, आणि गोल्ड जो आहे तो मेजर झोनमध्ये काय करत आहे, रेजिस्टन्स घेत आहे, सप्लायमधून कंटिन्यू काय करत आहे, फॉल करत आहे. याचाच अर्थ काय आहे की गोल्डला जर बाय साईड बुलिश मोमेंटम बनवायचा असेल तर गोल्डला सर्वात प्रथम काय करावं लागणार आहे, हा झोन ब्रेक करावा लागणार आहे. झोनची प्राईस आहे ऑलमोस्ट 45.89, म्हणजेच काय 45.90 राऊंड फिगर ते 45.70. हा जो झोन आहे गोल्डला काय करावं लागणार आहे, सर्वात प्रथम ब्रेक करावं लागणार आहे. त्यानंतरच गोल्डमध्ये आपल्याला बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकतो. नेक्स्ट जे आहे सेल साईड, गोल्ड कुठपर्यंत आता सेलिंगला येणार किंवा सेल आल्यानंतर आपल्याला बाय साईड प्लॅनिंगला आज काही चान्स आहे का, याबद्दल आज आपण डिस्कशन करूया. तर बघू शकता तुम्ही, आपण 4 आवर चार्टमध्ये स्विच केल्यानंतर गोल्ड एक छान अशा सप्लाय झोनमधून काय होत आहे, फॉल होत आहे. आणि आपल्याला खाली जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर डाऊन साईडही आपल्याला एक छान अशी ट्रेंड लाईन इथे गोल्ड फॉलो करताना पाहायला मिळतं आहे. मी ट्रेंड लाईन ड्रॉ करते. ओके, छान, मस्त. अशा पद्धतीमध्ये काय करतं आहे गोल्ड, एक डाऊन साईड एक ट्रेंड लाईन बनवण्याचा प्रयत्न करतं आहे आणि स्ट्रक्चर जे आहे ते चेंज करण्याचा प्रयत्न करतं आहे. यामध्ये जे गोल्डचं स्ट्रक्चर होतं, डाऊन गोल्ड जात होता, लोअर लो लोअर हायज गोल्ड बनवत होता आणि त्यानंतर गोल्डने ते काय केलेलं आहे, थोडा पॉज घेतला आणि वरती गोल्ड निघण्याचा प्रयत्न करते, बुलिश डायरेक्शनला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पण गोल्ड साईडवेज आहे सध्या. गोल्डमध्ये एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नक्कीच पाहायला मिळणार आहे, तर वेट करा त्या वेळेसाठी. बघा आजच्या जे लेवल्स आहे, म्हणजेच काल आपण काय केलं होतं, काल आपण फिब रिट्रेसमेंट ड्रॉ केली होती आणि फिब रिट्रेसमेंटला ड्रॉ केल्यानंतर काल आपण छान असे 2 झोन ड्रॉ केले होते आणि प्राइजेस सांगितल्या होत्या. आजही त्या प्राइजेस आपल्याला वर्कआउट होताना पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये आपण प्राईस दिली होती 45-35 ते 45-25 पर्यंतची, राईट. 45-35 ते 45-25 या झोनमध्ये तुम्हाला काय करायचं होतं, बाय साईड प्लॅन करायचा. आय होप तुम्ही या लेवल्सला बाय साईड प्लॅन केला असेल आणि त्याचं टार्गेटही घेतलं असेल. छान असं टार्गेट इथं आपल्याला मिळालेलं आहे, राईट. आता नेक्स्ट गोल्ड काय करू शकतो, गोल्डने जर आता या झोनला जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला नेक्स्ट लेवल आहे 45-10. 45-10 पासून एक गोल्डमध्ये छान बाय साईड रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. जर मॅक्स टू मॅक्स आपल्याला 45-10 आणि त्यानंतर 44-91 पर्यंतचे जी फॉल आहे आपल्याला गोल्डमध्ये पाहायला मिळू शकतो. इथे तुम्ही बाय साईड प्लॅन नक्की करू शकता. लेवल आहे 45-10ची आणि लेवल आहे दुसरी एक आहे 45-10 आणि फायनल गोल्ड 44-91 पर्यंत आपल्याला फॉल होताना पाहायला मिळू शकतो आणि तिथून आपल्याला एक बाय साईड प्लॅन आपण नक्कीच करू शकतो. पण इथे तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाइंडली ट्रेड नाही करायचा. ट्रेडिंग करताना कधीही ब्लाइंडली करू नका. कॅन्डल क्लोजिंगवरती भर द्या. कॅन्डल क्लोजिंग जर अपसाईड झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, बाय साईड प्लॅन करायचा आहे. पण याच्याच ऑपोजिट जर कॅन्डल क्लोजिंगला जर 45-10ची लेवल ब्रेक केल्यानंतर ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनला पुलबॅक भेटल्यानंतर रेड कॅन्डलने जर क्लोजिंग खाली दिली तर आपल्याला काय करायचं आहे, डाऊन साईड सेलसाठी प्लॅन करायचा आहे. सेलसाठी पण तुमचं याच लेवल राहणार आहे. सेलसाठी पण तुम्ही 45-18 ते 45 पासून सेलसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. पण इथे तुम्हाला काय करायचं आहे, 1 आवर चार्ट किंवा 15 मिनिट्समध्ये तुम्हाला सेल साईडचं कॅन्डल क्लोजिंग संध्याकाळच्या सेशनमध्ये न्यूयॉर्क सेशनमध्ये जर झाली तर तुम्हाला काय करायचं, सेल साईड प्लॅन करणार आहे तेव्हा. तोपर्यंत सेल साईड प्लॅन करणार नाही आहे तुम्ही.
आता सध्या बाय साईड प्लॅन करू शकता. बाय साईड तुम्ही 100 ते 200 पिप्स. बघा आता इथे पण आपल्याला किती छान असे किती पिप्स आपल्याला कॅल्क्युलेट झाले, जे लेवल्स आपण दिलेल्या होत्या. जर तुम्ही ऑलमोस्ट ओके 166 पिप्सचे लेवल तुम्ही इथं कॅप्चर केलेले आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला काल पण मी गायडन्स तेच केलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे, डिप्सला काय करायचं आहे, बाय करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे आपल्याला कमीत कमी 100 ते 200 पॉईंट्सपर्यंत. तुम्हाला ज्या मेजर लेवलपासून मी बाईंग किंवा सेलिंग सांगितलेली तिथून तुम्हाला तो लेवल्स मिळणार आहे, तेवढं टार्गेट तुम्हाला नक्की मिळणार आहे. आता सेल साईडचा विचार केला आपण, 15 मिनिटचा चार्ट आहे. 15 मिनिटच्या चार्टमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला इथे एक FVG पाहायला मिळतो आहे. जर गोल्डमध्ये सेलिंग आलीच, पुन्हा एकदा जर सेलिंग पाहायला मिळाली आपल्याला गोल्डमध्ये, तर इथे एक ऑर्डर ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतो आहे, राईट. आणि त्यानंतरचा आपल्याला एक FVG इथे गोल्डमध्ये छान असा पाहायला मिळतो आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की जर गोल्डमध्ये बाईंग जर झाली तर आपल्याला इथून आपल्याला सेल साईड एक प्लॅन आपण करू शकतो. छान अशी एक रॅली तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते. त्याची प्राईस काय आहे, तर प्राईस आहे ऑलमोस्ट 45.74. ओके, 45.74पर्यंत तुम्हाला टार्गेट एक बाय साईड मिळू शकतो. आणि तिथून एक गोल्डमध्ये एक रॅली तुम्हाला पाहायला पुन्हा एकदा सेलिंगला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकता. पण तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिट बुक करायचं आहे, SL मेंटेन करायचं आहे, विथ रिस्क रिवॉर्ड ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे. रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय की लो आपला जो SL आहे तो SL प्राईजला घेतल्यानंतर SL काय असला पाहिजे, मिनिमम SL असला पाहिजे आणि टार्गेट जे असला पाहिजे ना आपल्याला, ते टार्गेट आपल्याला व्यवस्थित मिळायला पाहिजे. याला आपण रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतो, राईट. अशा पद्धतीने तुम्ही आजच्या ज्या लेवल्स आहेत, मेजर लेवल्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. गोल्डमध्ये एक फॉल आपल्याला जर इथून पाहायला मिळाला आत्ता, तर 45.11ला तुम्ही एक बाय सेट प्लॅन करू शकता. पण तुम्हाला टार्गेट कुठे ठेवायचं आहे, 45.25पर्यंत टार्गेट ठेवायचं आहे. त्यानंतर फॉल झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला जर इथे रिटेस्ट पाहायला मिळाली, इथूनच मार्केट फॉल झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या साईडने आपल्याला सेल साईड कधी, ज्यावेळेस इथे कॅन्डल क्लोजिंग जर आपल्याला रेड कलरमध्ये झाली तरच आपल्याला काय करायचं आहे, सेल साईड प्लॅन करायचं आहे. नाहीतर आपल्याला गोल्ड जे आहे ते आपल्याला आज बुलिश डायरेक्शन कंटिन्यू करताना पाहायला मिळणार आहे. तर अशाच आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. असेच गोल्डचे जे ॲनालिसिस आहे, या ॲनालिसिस मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि तुम्ही ज्या लेवल्सला, मी दिलेल्या लेवल्सला जर ट्रेड करत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा.